केरळच्या वायनाड जिल्ह्यात निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला। 4 गावं डोंगराखाली गाडली गेली। 300हून अधिक लोकांचा बळी गेला असून आणखी 300हून अधिक लोक बेपत्ता आहेत। मृत्यूनं असं थैमान घातलेलं असताना अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत। मदत पथकातल्या जवानांनी जीव पणाला लावून घनदाट जंगलात एका गुहेत आसरा घेतलेल्या 4 अल्पवयीन मुलांची सुटका केली। कालेपट्टा रेंजच्या जंगलात एक महिला या मुलांना अन्न पाणी मिळावं म्हणून भटकत असल्याचं वन अधिकाऱ्यांच्या नजरेला पडलं। तिची विचारपूस केल्यानंतर त्या महिलेनं जवानांना गुहेमधली आपली 4 मुलं दाखवली। 1 ते 4 वर्ष वयाची ही मुलं आहेत। 4 दिवसापासून ही लेकरं अन्न पाण्या वाचून राहिली होती। वायनाडच्या पानिया समुदायातले हे कुटुंब डोंगर माथ्यावरच्या एका गुहेत अडकले होते। त्या गुहेच्या वर खोल दरी होती आणि तिथं पोहोचण्यासाठी टीमला 4.5 तासापेक्षा जास्त वेळ लागला। 8 तासाच्या विशेष मोहिमेनंतर ही आदिवासी मुलं आणि त्यांच्या आईला सुरक्षित स्थळी आणण्यात आलं। या 5ही जणांची जगण्याची शक्यता धूसर असताना त्यांना वाचवून मदत कार्य करणाऱ्या जवानांनी एक चमत्कार घडवला। पुण्यात 2 आठवड्यापूर्वी खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे हाहाकार उडाला। त्यामुळे पुण्यातल्या नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला होता। पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय। त्यात पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाऊस वाढल्यास आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून जिल्हाधिकाऱ्यांना लष्कर आणि NDRF इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे। सर्व विभाग समन्वयानं स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। त्याबद्दलचं ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। दरम्यान खडकवासला धरणातून विसर्ग सुरू असल्यानं पुण्यातल्या एकता नगर आणि परिसरातल्या नागरिकांना महापालिकेनं नोटीस दिली आहे। पाणी भरण्याची शक्यता असल्यानं शेल्टर होममध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मुंबई, कोकणासह राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। नाशिकच्या सापुतारा भागातही मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। आज आणि उद्या मुंबई, ठाणे आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत असलेल्या आणि गुजरात हद्दीतल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। अंबिका नदीच्या कॉजवेवर पाणीच पाणी झालंय। इथल्या एका रस्त्यावर मोठा टेम्पो वाहून गेला। नदीत अडकलेल्या टेम्पोतून गावकऱ्यांनी दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढलं। दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। मुंबई शहरासोबत उपनगरात पावसाचा जोर दिसून आला। पावसाच्या या जोरदार सरींमुळे काही सखल भागात पाणी साचलं। पुण्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। दरम्यान राज्यात पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई आणि ठाण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर नाशिक आणि साताऱ्यातल्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुढील 2 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये आता पुरेसा साठा झाला असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, वैतरणा, विहार या धरणांपाठोपाठ मोडकसागर धरण आज भरलं। मोडकसागर धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले। त्यातून 108 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातोय। शहापूर तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारं भातसा हे मुख्य धरण आहे। या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पाऊस, रस्त्यावर पडलेले खड्डे अशा स्थितीत मुंबई अहमदाबाद रस्त्यावरून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। त्यात आज एका अपघाताच्या करणारे प्रवासी बेहाल झाले। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाट्याजवळ हायड्रोजन गॅसचा टँकर पलटी झाल्यानं सकाळपासून मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। या महामार्गाच्या मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर गुजरातवरून मुंबईकडे येणाऱ्या लेनवरून वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती।
या घटनेमुळे संपूर्ण दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली। प्रवास करून कंटाळले, प्रवास करून मी गाडी अक्षरशः साईडला लावले विरारला। मला मीरा रोडला जायचंय, गुजरातवरून मी सकाळी निघालो। तर रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हेच मला काही कळत नाहीये। खूप रस्त्यामध्ये खूप खड्डे पण आहेत आणि ट्रॅफिक पण प्रचंड जाम झालेला आहे। अक्षरशः आमच्यासोबत मुलं वगैरे आहेत लहान, आम्ही कंटाळलोय गाडीमध्ये बसून बसून। रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले। रस्त्यावरचे हे खड्डे तात्काळ भरावेत आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना करावी अशी सर्वसामान्य प्रवाशांची वाहन चालकांची मागणी आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। विशेष म्हणजे एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता। त्यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवारही केला। शनिवारी पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला। या मेळाव्याला संबोधित करताना ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर नाव न घेता हल्ला चढवला। मला माहित नाही, माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। अमित शहानी पुण्यात येऊन ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याची टीका केली। या टीकेचा ठाकरेंनी समाचार घेतला। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा, अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता। आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। लव जिहादच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला। बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय, काय चाललंय? हा सत्ता जिहाद नाहीये। ठाकरेंनी पुन्हा एकदा अमित शहा, फडणवीस आणि भाजपला लक्ष केल्यानं राजकारण तापण्याची चिन्ह आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। पुण्यातील मेळाव्यातून ठाकरेंनी फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला। ठाकरेंच्या या टीकेनंतर राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा जोरदार तापलेलं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय। उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे, अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत। एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं। अमित शहानी केलेल्या टीकेचा पुनरुच्चार करत फडणवीसांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगलाय। पुण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफानी हल्ला चढवला। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांवर घणाघाती टीका केली। राज्यात भगवं वादळ येऊ द्या असं आवाहन त्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना केलं। विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देताना राज्यात भगवं वादळ येईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। तुम्ही कधीही घ्या, ठीक आहे, पावसाचं थैमान आहे, पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल। भगवं वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल। याच वेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला, दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा। उद्धव ठाकरेंनी यावेळी मुनगंटीवारांना टोला लगावलाय। जो मुनगंटीवारकडे नाहीये, जो भाजपकडे नाहीये, तुम्ही नखं घेऊन बसा, आपण वाघ माझ्याकडे आहे। नवीन संसद भवनातल्या गळतीवरूनही त्यांनी केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना घेरलंय। महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मांडा। राज्यातल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले। त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर देत इशारा दिला। आता देशमुखांच्या 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात नवा ट्विस्ट आला। निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत। वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणलेलं असताना
वाझेंनी सर्व आरोप केल्याचं कळतंय। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है। गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून सगळी माहिती दिल्याचं वाझे म्हणाले। मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है, सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे नार्को टेस्ट साठी आपण तयार असल्याचंही वाझेनं नमूद केलं। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार है, कभी भी तैयार हूँ। यावेळी वाझेनं आणखी एक गौप्यस्फोट केलाय। और किसका नाम? गाड़ी में हाँ, और किसी का नाम गाड़ी में मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। वाझेच्या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। तसंच महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये जुंपली आहे। फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। त्यात मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले। अनिल देशमुख हे त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे या संदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय असा आरोप सचिन वाझेंनी केला। या आरोपांवर अनिल देशमुखांनी पलटवार केलाय। देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले। यावेळी हायकोर्टानं वाझेंबाबत नोंदवलेल्या निरीक्षणाची आठवण करून दिली। गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची, याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही। जे आरोप फडणवीसांवर केले होते त्यामुळे त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितलं असा आरोप देशमुखांनी केला। मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेला अधिकारी सचिन वाझे यानं शनिवारी महाराष्ट्रातल्या राजकारणात एक बॉम्बगोळा टाकला। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेनं गंभीर आरोप केले। आपले आरोप सिद्ध करण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची तयारी असल्याचं सुद्धा त्यानं सांगितलं। वाझेंच्या या आरोपांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। फडणवीसांनी उत्तर द्यायला पाहिजे। उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो। निवडणुका जिंकण्यासाठी गुंड टोळ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला। निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत। प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर बोललं जातं। नार्को टेस्टसाठी तयार असल्याच्या वाझेंच्या विधानावरून राऊतांनी भाजपला लक्ष्य केलं। नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते। वाझेंनी जयंत पाटलांवर केलेल्या आरोपांचाही राऊतांनी समाचार घेतला। माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहांचं नाव घेतील। अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना। फडणवीसांनी राज्याचं राजकारण डर्टी केल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय। अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी केला। याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सगळी माहिती दिल्याचं सचिन वाझेंनी म्हटलं। सचिन वाझेंच्या आरोपानंतर महायुतीच्या नेत्यांनी अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय। मंत्री गिरीश महाजन यांनी आता या मुद्द्यावरून अनिल देशमुखांवर पलटवार केलाय। तर फडणवीस मैदानात उतरले तर सगळ्यांचं वस्त्रहरण होईल असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी मवियाला दिलाय। वाझेंच्या पत्राची चौकशी होईल असं फडणवीस म्हणाले। एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू। तुम्ही जो पेनड्राईव्ह सांगताय माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे पण एकदा दाखवा ना, आणि तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे। सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील। वाझेंच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीला घेरण्याची आयती संधी सत्ताधारी महायुतीला मिळाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। त्यावेळी मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकासाबाबत चर्चा झाली। यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीत राज्यातल्या विविध प्रश्नांबद्दल राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली। मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, मुंबईतील रखडलेले SRA प्रकल्प मार्गी लागावेत, पुण्यात पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, पुण्यात भविष्यातली पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे। समाधानकारक चर्चा ही मुख्यमंत्र्यांकडे झाली, अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा झाली। त्याच्यामध्ये काही निर्णय CM साहेबांनी करायला सांगितले। मनसेच्या शिष्टमंडळाच्या सोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाहीये। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली। काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असं जाहीर केलं। महायुतीचे नेते मात्र निवडणुका जाहीर होईपर्यंत राज ठाकरेंची भूमिका बदलेल असा विश्वास व्यक्त करत होते। विधानसभा निवडणुकांच्यासाठी राज ठाकरे सक्रिय झालेले दिसतायत। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी मुंबईतल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र या भेटीत राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। ही भेट म्हणजे विधानसभेसाठीची चाचपणी आणि महायुतीसाठी बोलणी असल्याची चर्चा सुरू आहे। या भेटीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावलाय। हम सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे, सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे और आज मुख्यमंत्री को मिलने जा रहे हैं। कितना बड़ा डील हो सकता है? संजय राऊतांना डीलच सुचते, कारण थोडे डील आहेत ते, त्यामुळे डील सुचते त्यांना। मुंबईसह राज्यातल्या महत्त्वाच्या विषयांवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली असली तरी महायुतीची सुद्धा बोलणी झाल्याची चर्चा नाकारता येत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत भेट झाली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजून एक मोठी घडामोड या भेटीच्या निमित्तानं चर्चेत आली। मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधल्या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही भेट म्हणजे दोन पक्षात वाढत असलेली जवळीक दाखवून देण्यासाठी पुरेशी आहे। शिवसेना आणि मनसेची जवळीक वाढत असताना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली। परिणामी दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी एकमेकांचा समाचार घ्यायला सुरुवात केली। ते कर्णबाळा फरार आहे का? आम्हाला अधिकार आहे ना अँटिसिपेटरी बेलला जायचा, आम्ही अँटिसिपेटरी बेलला गेलोय आणि आम्ही काय फरार व्हायला वेषांतर करून वगैरे काही फिरत नाही। नॉर्मल फिरतो। कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते जर भांडायला लागले तर सर्वसामान्यांनी कुठे जायचं? आणि म्हणून ती आपली बाजू सेफ करण्यासाठी ते गेले आहेत का, हा महत्त्वाचा भाग आहे। शिवसेना आणि मनसेची वाढलेली जवळीक आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे। मात्र मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला संघर्ष महायुतीची चिंता वाढवणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। त्यानंतर शरद पवारांनी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीत आरक्षण प्रश्नी चर्चा झाल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास बैठक झाली। या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी येत्या काही दिवसात सर्वपक्षीय बैठक पार पडू शकते। या दोन्ही नेत्यांच्या झालेल्या बैठकीनं सर्वपक्षीय बैठक बोलवण्याला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे। गेल्या वेळी सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली होती। त्यानंतर छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली। त्यानंतर पवारांनी यापूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत पुण्यातल्या पूर परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतची चर्चा झाल्याचं कळतंय। गेल्या 8 दिवसातल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधली ही दुसरी भेट आहे। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजवर अनेक योजना राबवल्या, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले, पण तरीही नंदुरबार सारख्या आदिवासी भागात तो सगळा भाग
विकासापासून कोसो दूर आहे। शहरातले लोक एका बाजूला एअर ॲम्ब्युलन्सनं उपचारासाठी पोहोचत असतात रुग्णालयात, पण त्याच वेळी आदिवासी पाड्यावर आजही बांबूच्या झोळीची ॲम्ब्युलन्स त्याचाच लोकांना आधार। नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरवस्था आहे, तर काही नद्यांवर पूलही नाही, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात। काही दिवसांपूर्वी पुरातून गर्भवती महिलेला रुग्णालयात नेल्याची घटना ताजी असताना आता धडगाव तालुक्यातल्या बुन्नीपाडा इथं गर्भवती महिलेला उदय नदीतल्या पुराच्या पाण्यातून झोळीच्या साह्यानं वाट काढत 7 किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात न्यावं लागलं। 4 वर्षांपूर्वी खुटवडा ते बुन्नीपाडा असा रस्ता मंजूर झाला, पण त्यानंतरही योग्य ती कारवाई न झाल्यानं गाव रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे पावसाळ्यात इथल्या नागरिकांना मोठ्या हालाला सामोरं जावं लागतं। प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना आदिवासी नागरिकांना अजून किती दिवस अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागणार आहे, हा सवाल आहे। तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।